नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या सगळ्याच पक्षांना निदान मुंबई ठाणे अशा महानगरी भागात राहणारे, वास्तव्य करणारे आणि तिथे राजकारण करणारे जे लोक आहेत, जे पक्ष आहेत, त्या सगळ्यांना महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. आणि त्यातूनच मग एक भाषा येते की मुंबईचा महापौर हा आमचाच असेल. आता आमचाच म्हणजे उभाठा शिवसेनेचा की मनसेचा, भाजपचा की शिंदे सेनेचा, याचं उत्तर दिलं जात नाही. महाविकास आघाडीचा असेल किंवा महायुतीचा असेल असं सांगितलं जातं. पण काही लोक सांगतात की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल. ते मुंबईचा महापौर मराठी असणं याच्यावरची एक जुनी आठवण आज मला सांगून मग या विषयावर थोडी चर्चा करायची. ती जुनी आठवण म्हणजे खूप 50 वर्ष जुनी आठवण आहे. त्यावेळेला इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्ष फोडला होता आणि काँग्रेसचे 2 तुकडे पडले होते. आणि आपोआपच विधानसभेत असो किंवा महापालिकेत असो, लोकसभेत तर होतच, पण विधानसभा आणि महापालिकेत पण 2 तुकडे पडले होते. आणि हळूहळू करत जनता पार्टी येण्याची आणि आणीबाणीपूर्व कालखंड सुरू होण्याची वेळ आली होती. मला वाटतं 1970-71चा कालखंड आहे. त्यावेळेला मुंबईमध्ये हळूहळू करत विरोधी पक्षांची एकजूट झाली होती आणि त्यामुळे ते, मला वाटते, संघटना काँग्रेसचे एक नेते शांती पटेल या नावाचे होते. ते पुढे खासदार झाले, जनता पक्षात पण गेले. ते शांती पटेल हे निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेत उभे होते आणि दुसरीकडून इंदिरा काँग्रेस तर्फे इंदुमती पटेल या उमेदवार म्हणून लढवत होत्या. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 2च उमेदवार उभे होते आणि दोघांपैकी एकही मराठी नव्हता. तसं म्हटलं तर इंदुमती पटेल असोत किंवा शांती पटेल असोत, हे दोघेही अस्खलित मराठी बोलू शकणारे होते. जन्मापासून मुंबईतले आणि महाराष्ट्रातले होते. फक्त आडनावाने आणि संस्कृतीने गुजराती असले तरी ते खरे खुरे मुंबईकर म्हणावे इतके मराठी होते. मला वाटते शांती पटेल यांची पत्नी सुद्धा मुळातच मराठी होती, गुजराती नव्हती. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यावेळेला सामना वगैरे सारखं वर्तमानपत्र नव्हतं, पण शिवसेनेचं मुखपत्र म्हणून मार्मिक नावाचं व्यंगचित्र साप्ताहिक बाळासाहेब चालवायचे. ते शिवसेनेचं मुखपत्र होतं आणि त्यामध्ये बाळासाहेबांनी काढलेलं एक व्यंगचित्र मला आठवतं की यांच्या इंदुमती पटेल आणि त्यांचे शांती पटेल हे मराठी मनाला कसे पटेल, असं त्या व्यंगचित्राला दिलेलं शीर्षक होतं. की दोन्हीही गुजराती आहेत, मराठी नाहीत. दोघांचं आडनाव पटेल आहे, पण ते मराठी नाहीत. मग मराठी मुंबईकराला हे अमराठी पटेल हे नाव कसं पटेल महापौर म्हणून, असं व्यंगचित्रात्मक ते कॉमेंट होती. पण ते व्यंगचित्र किंवा ती घटना महत्वाची नाहीये. त्यानंतर पुढल्या काळामध्ये असा एक प्रसंग आला की मुंबईमध्ये आणीबाणी वगैरे सगळ्या घटना घडून गेल्या होत्या आणि जनता पार्टी तयार झाली होती. जनता पार्टीला महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या होत्या. 78 मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या, पण त्याच्या आधी लोकसभेच्या वगैरे निवडणुका होऊन इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. महाराष्ट्रात सुद्धा जनता पार्टीचा जोर दिसत होता. संघटना काँग्रेस, समाजवादी, त्याच्यानंतर इतर काही पक्ष होते, हे एकत्र येऊन जनता पक्ष तयार झालेला होता. आणि या जनता पक्षातर्फे राजा चिंबुलकर नावाचा अस्सल मराठी माणूस, जो मूळचा समाजवादी होता, या राजा चिंबुलकर यांना महापौर पदाच्या निवडणुकीत उभं केलेलं होतं. आणि त्यांच्या विरोधात मुरली देवरा नावाचा अस्सल गुजराती माणूस हा मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत उभा होता.
देवरा विरुद्ध चिंबुलकर म्हणजे गुजराती विरुद्ध मराठी अशी ही निवडणूक होती. आणि त्यामध्ये फार मोठी आपली ताकद नसलेल्या शिवसेनेने आपलं वजन हे मुरली देवरा यांच्या पारड्यात टाकलं. म्हणूनच मुरली देवरा हे मुंबईचे महापौर होऊ शकले होते. पण ते मुंबईचे महापौर होऊ शकले त्याचं श्रेय त्यांच्या पक्षापेक्षा मराठी अस्मितेवर चालणाऱ्या शिवसेना नावाच्या पक्ष आणि संघटनेला त्याचं श्रेय होतं. आणि त्या दरम्यान हे जे काय राजा चिंबुलकर विरुद्ध मुरली देवरा असं जे झालं होतं त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचकांच्या पत्रामध्ये एक पत्र छापून आलं होतं, महाराष्ट्र टाइम्स या मराठी दैनिकामध्ये. आणि त्यामध्ये ते जे बाळासाहेबांचं कार्टून होतं, यांचे शांती पटेल त्यांच्या इंदुमती पटेल हे मराठी मनाला कसे पटेल असं म्हणणारी शिवसेना ही आज मराठी राजा चिंबुलकर यांच्या विरोधात मुरली देवरा ह्या अस्सल गुजराती उमेदवाराच्या मागे उभी राहिली तर ते मराठी मनाला कसे पटेल असा प्रश्न त्या वाचक पत्रातून विचारला गेला होता. आणि त्याची खूप चर्चा होती की हे पत्र कोणी बाहेरच्या सामान्य वाचकांनी लिहिलं असण्यापेक्षा महाराष्ट्र टाइम्स मधल्या कुठल्या तरी पत्रकारानेच लिहिलेलं पत्र असेल, छापलंय वाचक पत्र म्हणून, पण शिवसेनेला डिवचण्यासाठी लिहिलेलं हे पत्र आहे. हे मराठी मनाला कसे पटेल. आहे की नाही गंमत मित्रांनो. राजा चिंबुलकर हा अस्सल मराठी माणूस होता, जनता पार्टीचा उभा होता. पण त्याला विरोध करत शिवसेनेने पाठिंबा दिला होता मुरली देवरा नावाच्या गुजराती नगरसेवकाला महापौर पदासाठी. आणि आज त्याच शिवसेनेचे लोक दावा करतायत मुंबईचा महापौर मराठीच असणार, तो आमचाच असणार. तुम्हाला आठवतं नारायण राणेंच्या घरी काय तो युवा सेनेचा मोर्चा गेला होता, तिथे आत्ता आमदार झालेले वरुण सरदेसाई हे घोषणा देत होते मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची वगैरे. आठवतं. मग तेव्हा मुंबई कोणाच्या बापाची होती. सांगायचा हेतू असा की हे सगळं भावनेला आवाहन करून सहानुभूतीचा लाभ उठवण्यासाठी चाललेलं राजकारण असतं. आणि त्यामुळे आज मुंबई मुंबई मराठी मराठी हा सगळा घोळ होतोय. तेव्हा मला याची आठवण येते. आणि योगायोग कसा बघा, आज त्याच मुरली देवरांचे चिरंजीव मिलिंद देवरा हे ज्याला अधिकृत शिवसेना म्हणतात, एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणतात, त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार आहेत. कोण? मुरली देवरांचे चिरंजीव. कसा नियतीचा खेळ कसा असतो बघा. आता हे मराठी मनाला कसे पटेल असं विचारायचं का. बाकीच्या वेळेला सामान्य मराठी माणसाने आपली अस्मिता दाखवली पाहिजे आणि ठाकरे बंधूंच्या आणि ठाकरे ब्रँडच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. पण जेव्हा ठाकरे परिवार किंवा शिवसेना यांना राजकारण खेळायचं असतं तेव्हा मराठी अस्मितेचं काय होतं. हे असले प्रश्न विचारणारे जे असतात त्यांच्यासाठी मी एक मोठी माहिती सांगतो की शिवसेनेची राज्यसभेतले पहिली खासदार महिला होती किंवा शिवसेनेचे राज्यसभेचा पहिला सदस्य हाच मुळात अमराठी होता, ज्याचं नाव चंद्रिका केनिया होतं. 1990 मध्ये जेव्हा शिवसेनेचे पहिल्यांदा विधानसभेमध्ये 50 आमदार निवडून आले, त्या बळावर एक राज्यसभा सदस्य निवडून आणणं शिवसेनेला सहज शक्य होतं. अशा वेळेला पहिला नंबर लागला त्या चंद्रिका केनिया या मराठी तर नव्हत्या, त्या गुजराती होत्या. पण त्यापेक्षा मोठी गंमत म्हणजे त्या मुळातच 1978 मध्ये जनता पार्टीच्या उमेदवारीवर उमरखाडीतून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पुढे शरद पवारांचं सरकार बनलं तेव्हा त्या चंद्रिका केनिया महाराष्ट्रात सरकारमध्ये राज्यमंत्री सुद्धा झाल्या होत्या. आणि मग 1990 मध्ये त्या अचानक शिवसेनेत आल्या, भुजबळांच्या कृपेने वगैरे आल्या असं म्हणतात.
पण त्यांना शिवसेनेचा पहिला राज्यसभा सदस्य होण्याचा मान देण्यात आला. हे मराठी मनाला पटेल का? मराठी मनाला पटतं का? याचा कधीतरी विचार झाला होता का? हे जे असले प्रश्न उपस्थित करून अनेक युट्यूब चॅनेलवर किंवा मेनस्ट्रीम उपग्रह वाहिन्यांवर जी मराठी 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 म्हणून घोषा लावलेला आहे, त्यांनी आज जे मराठीची मोनोपॉली ठेकेदारी आपल्याकडे असा दावा करतात, त्यांनी कितीदा मराठी अस्मितेसाठी मराठी व्यक्तीची निवड केली आहे. जेव्हा जेव्हा सहजगत्या मराठी उमेदवार निवडून येऊ शकतो किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकतो, तिथे जास्तीत जास्त वेळेला अमराठी लोकांची वर्णी शिवसेनेने लावलेली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या काय त्या इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक होते प्रितीश नंदी. ते सुद्धा बंगाली असून अमराठी असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य झाले. एक उद्योगपती धूत, ते तर दोनदा राज्यसभा सदस्य झाले. आता तर प्रियंका चतुर्वेदी सुद्धा आहे, ते अचानक काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या आणि बघता बघता कधी राज्यसभा सदस्य होऊन गेल्या ते त्यांना सुद्धा कळलं नाही. एवढी मराठी अस्मिता ठाकरे परिवाराने जपलेली आहे. आता हे मराठी मनाला कसे पटेल ते जरा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी आम्हाला पटवून द्यावं. आम्हाला म्हणजे सामान्य मराठी माणसाला. या सोप्या जागा असतात, या सोप्या जागा असतात. एकदा मला वाटते सतीश प्रधान होते, एकदा अधिक शिरोडकर होते आणि अनिल देसाई. नाही तर तुम्ही आजपर्यंत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या राज्यसभा सदस्यांची सगळी आकडेवारी आणि गणती काढली तर त्यामध्ये अमराठी जास्त असतील. आणि म्हणून मराठी मनाला, मराठी माणूस वगैरे वगैरे बोलता तुम्ही, तेव्हा हे पण बघा की यांनी काय काय केले. ते ऑटो रायडर्सचे मला वाटते प्रफुल्ल पटेलचे बंधू होते, ते पण पटेल. ते कसे पटले? प्रफुल्ल पटेलचा चुलत भाऊ काहीतरी होता ऑटो रायडर्सचा मालक, तो सुद्धा 1995 नंतरच्या काळामध्ये शिवसेनेचा राज्यसभा सदस्य झाला होता. आता ते मराठी मनाला कसे पटेल? आपण बोलतो तेव्हा लोकांचा विस्मरण शक्तीवर जास्त विश्वास असतो. आज जे कोणी हिरिरीने बोलतायत मराठी अस्मिता, मराठी माणूस, मराठी संस्कृती वगैरे बोलणारे पोपट, उद्धव ठाकरेंच्या वतीने शेकडो पोपट सध्या सुटलेले आहेत, वेगवेगळ्या चॅनेलवर बकवास करत असतात. त्यांना शिवसेना माहित नाही, मराठी माणूस माहित नाही, काय नाही. पण उद्धव ठाकरेंचा उदो उदो करण्यासाठी जे मोकाट सुटलेले मराठी आहेत, त्यांनी कधीतरी उलटा प्रश्न उद्धव ठाकरेंनाही विचारावा की ही मोठीच्या मोठी यादी अमराठी लोकांची आहे. आणि ही जेव्हा मी सांगतो तेव्हा लक्षात ठेवा, दिलीप लीलाणी नावाचा एक अमराठी, संस्कृतीने अमराठी पण नगरसेवक 1985 साली नगरपालिकेत निवडून आला होता मालाड गोरेगाव मधून. पण तो अस्सल मराठी होता, संस्कृतीने, भाषेने सगळ्याने मराठी होता. अँथनी ब्रिटो नावाचा ज्यू वगैरे तिकडून निवडून आलेला एक ख्रिश्चन नगरसेवक होता, पण तो अस्सल मराठी होता. त्याच्या डोक्यावर भगवा गुलाल लावलं तर त्याला काही वाटत नव्हतं, कारण तो मराठी होता. देवरा, चंद्रिका केनिया, धूत, प्रितीश नंदी, ऑटो रायडरचे पटेल, हे सगळे मराठी होते. हे मराठी मनाला कसं पटलं होतं? आजपर्यंत मराठी मनाला हे असली माणसं का पटली? आणि तेव्हा पटली असतील तर मग आज का पटणार नाही याचंही उत्तर द्यावं लागेल. की शिवसेनेने लेबल लावलं किंवा ठप्पा मारला, उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवाराने कोणावरही ठप्पा मारला की ते मराठी होतात, आणि त्यांनी ठप्पा मारला नाही तर अमराठी होतात असं म्हणायचंय का? म्हणायचंय काय?
म्हणून तो विषय मला करावा लागला. मराठी मनाला हे कसे पटेल. आज त्याच मराठ्यांची, ती तेव्हाची जी मराठी माणसं होती त्यांची मुलं किंवा नातवंड मतदार झालेली आहेत, आणि ती उद्धव ठाकरेंना विचारतायत, आदित्य ठाकरेंना विचारतायत की तुमचे मित्र हे कोणतरी तिजोरी असतात किंवा दिनू मोरिया वगैरे असतात, हे मराठी मनाला कसे पटेल. तेव्हा मराठी मन कुठे जातं. तुमचे ऐशो आराम असतात, तुमची चैन मौज असते, तेव्हा तुम्हाला मराठी लोक लागत नाहीत. तेव्हा अमराठी तुमच्या गळा भेटी करत असतात. म्हणून मला हा जुना किस्सा आठवला. मठामध्ये आलेलं वाचक पत्र मराठी मनाला हे कसे पटेल. आणि आज तोच प्रश्न विचारावासा वाटतो की आता हे मराठी मनाला कसे पटेल की तुम्ही ज्यांच्या बरोबर बागडता ते सगळे कलावंत अमराठी का असतात. दिनू मोरिया असेल किंवा जे कोणी होते ते. याचं उत्तर आहे, जरा शोधा. आणि अगदी याची भलामण करत मराठी 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 म्हणून नाचणारे जे पत्रकार आहेत त्यांनाही माझा आग्रह आहे की जरा हा जुना इतिहास तपासून बघा. तुमच्या मनाला बोस, नंदी, पटेल, नेवरा हे सुद्धा पटत असेल, पण मराठी मनाला कसं पटेल याचं उत्तर शोधा. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.